जय जय रघुवीर समर्थ। बहुहिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी। निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बालकासी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत ना सज्जन हो, आज त्यातील आपण श्लोक क्रमांक 20चं चिंतन करणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी एका गूढार्थाच्या आधाराने मनाला सत्याची निरंतर कास धरण्यासाठी सांगितली। ते मनाला म्हणतात, मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे। खरोखर हे सत्य म्हणजे काय आहे याचा आपण गुरुकृपेने मागोवा घेतला। हे ब्रह्मांड, ही सृष्टी याचं मिथ्यत्व समजून घेण्याचा प्रयत्न घेतला आणि सज्जन हो, अशा या सत्याचं प्रतिपादन समर्थांनी गेल्या श्लोकात आपल्याला सांगितलं। तरी देखील आमच्यासारख्या जीवांना एक प्रश्न पडतो की ठीक आहे, सत्य असेल तो ब्रह्मांड नायक हेच सृष्टीरूप सत्य आहे, पण आम्ही जर मिथ्यारूपी या विश्वाचा आसरा घेतला, या सृष्टीला सत्य मानलं, तर काय चुकतं आमचं? याने आमचं काय नुकसान होणार आहे? अनेक नास्तिक मंडळी म्हणतातच ना, काय होतंय? काही होत नाही, कुठे देव? दाखवा बरं आम्हाला। हा बुद्धिवादी मनुष्यांचा तर्क असतोच। आणि दुसरी गोष्ट आमच्यासारख्या सामान्यांची, ज्याच्यावरती ईश्वराची त्यांची श्रद्धा आहे, पण ती श्रद्धा डळमळी श्रद्धा आहे। कारण दररोज खिशामध्ये असलेले पैसे, हा प्रपंच, या अडचणी, नोकरी, व्यवसाय, हे सगळं मिथ्या आहे म्हटलं तरी करावं तर लागतं ना। याच्यामध्ये पर्याय काय आहे? आम्हाला हे मिथ्य मानून सोडता येणं, हे या श्लोकाच्या मागच्या चरणाचा खरा रहस्यमय अर्थ होता की मना मिथ्य ते मिथ्य सोडोनी द्यावे। इथं सोडोनी द्यावे या शब्दाचा अर्थ त्याचा त्याग करणं नाहीये, त्याला तेवढं महत्व न देणं। आपल्याकडे म्हटलं जातं ना, रे असू दे रे, काय आज थोडं नुकसान झालं, होईल, उद्या भरून निघेल, आपल्याला असे घरातले ज्येष्ठ लोक सांगत येतात। परंतु आपल्याला ते सोडता येत नाही। आपल्या जीवनातल्या एखादी कटू आठवणी, कोणी केलेला अपमान, झालेलं एखादं नुकसान, एखाद्या आप्त स्वकीयाचा विरह, हे आपण विसरू शकत नाही। आपण असे दृश्याशी घट्ट बांधलेले असतो बघा। आम्हाला त्याचं मिथ्यत्व शब्दांनी कळतं, पण सोडता येत नाही। आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असे दीन मंडळी असा प्रतिप्रश्न समर्थांना करू शकतो की समर्थ, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सत्य मानून जर आम्ही राहिलो तर काही चूक आहे का? आता याला आपण दोन प्रकाराने उत्तर बघूयात। अर्थात ही उत्तर बघण्याच्या आधी पहिल्यांदा या श्लोकाचा सरळ अर्थ समजून घेऊयात। समर्थ काय म्हणतायत? बहुहिंपुटी होई जे माय पोटी। ही माया अर्थातच ही मिथ्या रूपाने दिसणारं जग, ह्याला जर तुम्ही सत्य समजून राहिला तर काय होतं? बहुहिंपुटी, खूप त्रासदायक होतं।
बहु हिंपुटी होई जे माय पोटी, या मायेला सत्य मानून जगणं हे जीवाला अत्यंत त्रासदायक आहे. काय होतं? बहु हिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी. मना, अरे फार मोठी यातना आहे या विश्वाला सत्य मानून जगण्यामध्ये. काय होतं? निरोधे पचे कोंडिले गर्भवासी. निरोध अर्थात कुठल्याही प्रकारचा प्रतिरोध, अवरोध, कुठल्याही प्रकारचं बळ नसलेला, आणि पचे म्हणजे शिजत राहणारा, असा हा कुठल्याही प्रकारचं बळ नसलेला, कुठल्याही प्रकारचं प्रतिकार न करता येणारा असा आईच्या गर्भामध्ये अधोमुख जीव, ज्याचं मुख खाली आहे योनीच्या दिशेने, असा हा अधोमुख जीव शिजत पडलेला असतो आईच्या गर्भामध्ये. अशी विलक्षण यातना येते. कोणाला येते? ज्याने या मायेला सत्य मानला त्याला हा त्रास सहन करावा लागतो. समर्थांच्या या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे. आपण विषय कुठून सुरू केला की मायेला जर मी सत्य मानलं तर माझं काय नुकसान होणार आहे, इथून आपण सुरू केलं. बघा सज्जनो, या मायेला सत्य मानणं याचे दोन अंग मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो. एक, जो आमच्यासारख्या सामान्य जीवांचा प्रश्न आहे की अरे हे सगळं आहेच, हे नाते संबंध, पैसा, अडका, घर, व्यवहार, हे सगळं आहे, महाराज ह्याला मिथ्या म्हटलं म्हणजे हे सोडून कसं द्यायचं, हा खरा प्रश्न आहे की नाही. यावरती संत, बघा पुनश्च सद्गुरूचं महत्व इथं तुम्हाला अधोरेखित मला करावं असं वाटतं. मी माझा तुमच्याशी सहज संवाद करतो बरं, मी कुठली पूर्वतयारी करून आपल्याशी बोलत नसतो. जे जे काही गुरुकृपेने समर्थ पाठीशी आहेत ते जे जे सुचवतात ते आपल्याशी बोलत असतो. सद्गुरू या शब्दाची व्याख्या वाणी रूपातल्या आमच्या श्री महाराजांनी फार छान केली आहे. काय असतं? हे आत्मज्ञानी संत या सृष्टीकडे राम रूपानेच बघतात, त्यांना ही माया दिसतच नाही, होय की नाही. म्हणजे जो आत्मज्ञानी आहे त्याला सगळं ब्रह्मस्वरूपच दिसतं, त्याला माया दिसत नाही. आणि जो आमच्यासारखा सामान्य जीव मायेमध्ये आहे त्याला हे सगळं जड दृश्य दिसतं, त्याला ब्रह्म दिसत नाही. त्यामुळे आत्मज्ञानी पुरुषाला मायेमध्ये असलेल्या जीवांची दुःख कळत नाही. तो प्रत्येक वेळेला हेच म्हणतो, एखादा पंडित म्हणतो ना, अरे हे काय माया आहे, सोडून दे, कशाला त्रास करतो. परंतु संत हे इतके कनवाळू असतात की ते मायेमध्ये राहतात आणि ब्रह्मस्वरूपाला जाणतात, आणि ब्रह्मस्वरूपामध्ये निरंतर तद्रूप असूनही मायेमधल्या जीवांचं दुःख ते जाणतात. हे वाणी रूपातल्या महाराजांचं एक फार सुंदर वचन आहे. त्यामुळे सद्गुरू हा मायेतून असूनही मायेमधल्या जीवांना जाणतो, त्यांची वेदना जाणतो. म्हणून समर्थांसारखे संत आधी प्रपंच करावा नेटका असा सदुपदेश करतात. माझे महाराज म्हणतात की माझ्या माणसाने प्रपंच हा अतिउत्तम केला पाहिजे, 4 लोकांपेक्षा त्याचा प्रपंच हा अधिक उठून दिसला पाहिजे. महाराज म्हणायचे की घराचं गोकुळ केलं तर तो प्रपंचच परमार्थ होऊन जातो. ज्या घरामध्ये सासू सुनेचं सौख्य आहे, घरामध्ये मधुरता आहे, मृदुता आहे, घरामध्ये नित्य उपासना आहे, घरामध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे आणि सगळे जण ईश्वरानिष्ठ राहून परमार्थाची उपासना करतायत, ते घर, तो प्रपंच हा एखाद्या आश्रमापेक्षा वेगळा राहू शकत नाही. त्यामुळे मायेचं एक सुंदर रूप आहे सज्जनो. सोडून जाण्याची काही गरज नाही, त्याचं कन्व्हर्जन करण्याची गरज आहे, त्याचं स्थित्यंतर करण्याची गरज आहे. या मायेला त्यामुळे या संतांनी अव्हेरलं नाही, तुमच्या प्रपंचाला त्यांनी अव्हेरलं नाही, पण ह्याच्यामध्ये आसक्त होऊन ईश्वराला विसरणं हे मात्र त्यांनी फार मोठं पाप समजलंय. काही सत्रांच्या पूर्वी मी तुम्हाला पाप संकल्प आणि सत्य संकल्प ह्याच्यातला भेद सांगितला होता. मायेलाच सर्वस्व मानणं, प्रपंचाला सर्वस्व मानणं, रत होणं आणि ईश्वराला केवळ देवघरापुरतं ठेवणं आणि कुळाचार, कुळपद्धती एवढ्या पुरताच परमार्थ करणं म्हणजे मायेच्या अधीन होऊन जीवन जगणं आहे. मग अशा पद्धतीने जर तुम्ही मायेच्या अधीन राहून जीवन जगला तर नुकसान काय, हा प्रश्न आहे. आता हे नुकसान ऐकून घ्या. काय होतं एका जीवाचं? बघा, आमचं चित्त म्हणजे काय आहे माहिती का? एक कम्प्युटर मधली हार्ड डिस्क आहे, मेमरी स्टिक आहे. या चित्तामध्ये बाह्यचे अनेक संस्कार निरंतर येऊन आदळत असतात आणि ते त्याच्यामध्ये स्टोअर होत असतात.
कदाचित एखादा परम कम्प्युटर घेतला ज्याची कित्येक हजारो जीबी, कित्येक लक्षावधी जीबी ही त्याची हार्ड डिस्कची कपॅसिटी आहे, त्याच्यापेक्षा देखील अनंत पटीने मोठं असं आपलं चित्ताची कपॅसिटी आहे. अतिशय सूक्ष्म आहे, कुठली स्थूल वस्तू नाही, पण एवढं सूक्ष्म असूनही सगळ्या संस्कारांना स्टोअर करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. बघा, आपल्याला खूप वर्षानंतर एखादी व्यक्ती भेटते, विशेषतः माता भगिनींमध्ये मी बघतो की अरे किती वर्षांनी, 25 वर्षापूर्वी आपण त्या लग्नामध्ये भेटलो होतो, त्यानंतर आजच दर्शन. अरे कुठून येतात या स्मृती? याचाच अर्थ असा आहे की या स्मृती कुठेतरी स्टोअर होतात, आणि हे स्टोअर होणारं जे आहे ना ते आमचं चित्त आहे बघा. आणि भगवंताने त्यामुळं 15व्या अध्यायामध्ये फार सांगितलेलं आहे की हा प्राण जातो ना या शरीरामधून, तेव्हा काय होतं, जसा वायू सुगंधाच्या सहित फुलाला तिथंच ठेवतो, पण फुलामधला सुगंध घेऊन जसा वायू वाहतो ना, तसं वायुर्गंधा निवाशयात, त्याप्रमाणे प्राण देखील या चित्तामध्ये असलेले बरे वाईट संस्काराचे सुगंध आणि दुर्गंध घेऊन हा प्राण या देहाला सोडतो. जसं फूल जागेवर आहे ते सुकून खाली पडतं, त्याप्रमाणे हा देह इथंच राहतो, हा देह इथंच जळून पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन जातो, पण हा जीवात्मा मात्र संस्कारांच्या बरोबर बाहेर पडतो. आता याच्यावरती संस्कार कसले झालेत? ज्या या मायेला आम्ही सत्य मानून जीवन जगलो, त्या मायेचे संस्कार या जीवावरती झालेले आहेत. त्यामुळं अर्थातच प्राण त्यागल्यानंतर या हार्ड डिस्क मध्ये काय जातंय? सगळेच मायेचे संस्कार जात आहेत. आता एक मृत्यूनंतरचं जीवन आहे ते आपण नंतर बघूत, एक मृत्यूच्या आधीचं जीवन आहे जे आपण आता जगत आहोत. बघा, आम्हाला दुःख का होतं? एखादी गोष्ट आमच्या मनासारखी नाही घडली की आम्हाला दुःख होतं. पैशाचा नुकसान झालं, काहीतरी घरामध्ये अडचण निर्माण झाली, आरोग्याला काही तक्रारी निर्माण झाल्या की आमचं मन दुःखी होतं. हे सगळं दुःख आम्हाला कोण देतं? खरं तर जशी माया फसवी आहे ना, तसं सुख आणि दुःख देखील काल्पनिक आहेत. मनुष्य ठरवतो की एखाद्या प्रसंगाने सुख होईल आणि एखाद्या प्रसंगाने दुःख होईल. कदाचित आपल्यासाठी जो दुःखाचा प्रसंग आहे तो एखाद्या व्यक्तीसाठी सुखाचा देखील प्रसंग असू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला तुमचं काहीतरी वाईट व्हावं असा हेतू असेल आणि जर तुमचं वाईट झालं तर तुम्हाला रडायला येतं, पण तो प्रसंग बघून त्या व्यक्तीला मात्र मनामध्ये अत्यंत आनंद होतो. म्हणजे घटना एक, त्याचे रिपरगेशन्स, त्याचं अंडरस्टँडिंग दोन वेगवेगळे, त्याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळे. म्हणजे थोडक्यात काय, सुख आणि दुःख हे कल्पनात्मक आहे, सापेक्ष आहे, व्यक्ती सापेक्ष आहे. मग या व्यक्ती सापेक्ष कल्पना कोण निर्माण करतं? ही माया, जी खरं तर मुळात मिथ्या, ती मिथ्या माया आमच्या आतमध्ये कल्पना निर्माण करते, भ्रांत निर्माण करते, दुःख निर्माण करते. आणि त्यामुळं एवढं सुंदर जीवन जे भगवंताने आम्हाला त्याच्या स्मरणासाठी दिलंय ते आम्ही विसरून जातो. या दृश्य जगाला सत्य मानतो, मायेला सत्य मानतो, येणाऱ्या या कल्पनांना सत्य मानतो, या सुख दुःखाला सत्य मानतो आणि त्यामध्ये आम्ही हेनकळत राहतो. त्यामुळे ही माया बहुहिंपुटी होई जे माय पोटी, या मायेच्या अधीन गेलं की ही माया आम्हाला छळायला सुरुवात करतेच. आम्ही आमच्या श्री महाराजांच्या आरतीमध्ये त्यामुळे नित्य म्हणतो, मी जीव हा भ्रम द्वैत पसारा. हा सगळा भ्रम झालाय आम्हाला. आम्हाला या मायेपासून सांभाळ, हे सद्गुरुराया आम्हाला या मायेपासून सांभाळ. त्यामुळे सज्जनो, संसार सोडायचा नाहीये. संसारामध्ये राहून, जसं बघा आपल्याला ते लहानपणी एक कोडं असायचं की राजू घरचा मार्ग विसरलाय आणि तो रस्ता असा गुंतागुंतीचा असायचा आणि राजूला त्याच्या घराचा मार्ग दाखवा हे सांगायचं. त्याप्रमाणे मायेमध्ये राहून ईश्वराकडे जाण्याचा मार्ग शोधणं हे या मायेतला पुरुषार्थ आहे. हेच 15व्या अध्यायाचं गमक आहे. ऊर्ध्वमूलम मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. हे ऊर्ध्वमूल आहे. या मायेतून आम्हाला वरती जायचंय, त्या मुळापर्यंत. पण यासाठी या मायेला आम्ही मूल्य देणं बंद केलं पाहिजे. आहे ते आहे, असं आहे, याचा स्वीकार करायचा. आदि शंकराचार्यांनी तितिक्षा या शब्दाचा विवेक चूडामणीमध्ये फार सुंदर अर्थ केलेला आहे.
सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारक पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सुखदुःखाला अप्रतिकारक पूर्वक चिंता विलाप रहित दुःख न करता सहन करणं, याचं नाव तितिक्षा आहे. म्हणजे जर जीवन जगताना तुम्हाला मायेचा त्रास सहन करायचा नसेल तर जीवनात घडणाऱ्या घटनांचा स्वीकार करायला शिका. हा साधा त्याचा अर्थ. बरं, मृत्यूनंतर ही हार्ड डिस्क मायेचे संस्कार घेऊन गेली. तिथं गेल्यानंतर काय होतं? तो जो चित्रगुप्त नावाचा कोण असेल ना तिथला मॅनेजर, तो कसा असतो माहिती का? आजच्या काळामध्ये तुम्ही एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये जाता, समजा बायकोनी सांगितलं की ही वस्तू घेऊन या, आणि नेमकी तुम्ही ती वस्तू सोडून आणखीन 4 गोष्टी घेऊन येता आणि घरी गेल्यानंतर घडतं ते महाभारत. बायको म्हणते, अहो मी तुम्हाला काय सांगायला आणायला सांगितलं, तुम्ही काय आणलं, जा जा हे परत करून या, उगीच पैशाचा फुकट नका खर्च करू. आपण आपले खाली मान घालून परत त्या सुपर शॉपमध्ये जातो. तो दुकानदार काय बघतो की पॅकिंग जसंच्या तसं आहे ना व्यवस्थित. पॅकिंग फोडलं असेल तर तो म्हणतो, बाबा मी काही हे घेऊ शकत नाही. खराब झाली असेल वस्तू तर मी घेऊ शकत नाही. मला वाटतं हा चित्रगुप्त मॅनेजर देखील आधी कुठेतरी शॉपिंग मॉलमध्ये असेल. तो काय म्हणतो, या चित्तामध्ये संस्कार घेऊन आलेला जीव आणि त्याच्यामध्ये असलेले हे मायेचे संस्कार बघितल्यानंतर तो म्हणतो, मी तुम्हाला पूर्ण कोरा मेमरी स्टिक दिली होती, यामध्ये हे एवढे संस्कार भरून आलेले आहेत. आता या संस्काराची फळं घेण्यासाठी तुम्हाला खाली जावं लागेल. हा मेमरी स्टिक जोपर्यंत पूर्ण क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे तो तुला परत ढकलून देतो खाली. बहु हिमपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी. म्हणजे आत्ता या सगळ्या यातना सहन करत 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 इथं आलो, पण येताना मात्र तेच सगळं घेऊन आलो. बघा, प्रपंच नावाची गोष्ट ना कधी सुटत नसते बरं का. लोकांना वाटतं अरण्यात गेला म्हणजे प्रपंच सुटेल. नाही, अरण्यात जा नाही तर कुठेही जा, प्रपंच कधी संपत नाही. मी तर म्हणतो मृत्यूनंतरही प्रपंच संपत नाही. हा सगळा आला ना स्मृती रूपाने आपल्या बरोबर, आणि यांनी देखील घेतलं नाही. कारण की जर तो पूर्ण क्लीन असता तर तुम्ही ब्रह्माशी तद्रूप झाला असता, पण तो क्लीन नाही. कारण की हा विमल आहे आणि तुम्ही मळानी भरलेले आहात. मग परत खाली जा, परत खाली जा, मग लाईनीत उभे राहा. कारण की जन्म काही लगेच मिळत नाही. बरं, तो मनुष्य जन्मच मिळेल याची काही खात्री नाही. पाप पुण्याचा हिशोब बरोबर झाला तर मनुष्य जन्म मिळण्याची खात्री असते, शक्यता असते. खात्री नाही, शक्यता असते. पण तिथं लाईनीत उभे राहा आणि मग त्याला कुठल्या तरी कर्माच्या सिद्धांताने त्याच्या हार्ड डिस्कचा अनालिसिस होतो. लक्षात येतं की याच्या कर्मसंस्कारानुसार ते कर्मसंस्कार फेडण्यासाठी त्याला अमुक अमुक देहाची योजना करणं गरजेचं आहे. पुन्हा त्याला त्या देहामध्ये कुठल्या तरी घरात पाठवण्यात येतं. नशिबाने जर मनुष्य जन्मात आला, आपल्याला वाटतं घरामध्ये मूल जन्माला आलं, वा 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 काय आनंद आहे. पण ते एवढ्या यातना करून आलेला असतं प्रवास करून तो जीव. बहु हिमपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी. हे बालक जीव रूपाने आईच्या गर्भात येतं. समर्थ म्हणतात, रजस्वलेचा तो विटाळे. त्या विटाळामध्ये हा जीव कसा बसा देह धारण करतो. पण त्याच्याकडे काय तो सांगू शकतो फोन करून आईला, आज हे खा ते खा, अगं आई फार त्रास होतोय, इकडे जळतंय तिकडे खासतंय. काही सांगू शकत नाही. कुठल्याही प्रकारचा त्याच्याकडं रिॲक्शन नाहीये. निरोधे पचे, पचे म्हणजे शिस्तोय. कारण आई डोहाळे लागले म्हणून आंबट खातीये, तुरट खातीये, आणि त्यामुळे जे पित्त तयार होतंय आत त्यामध्ये हा उकळला जातोय. आणि इकडं आपण मात्र नृत्य आणि गायनाचे कार्यक्रम ठेवतोय की बाईला कसले डोहाळे लागलेले आहेत. खरोखर हे सगळं मानवी जीवन किती अज्ञानाने भरलंय. आतमध्ये ते लेकरू तडफडतंय, कोंडलेलंय गर्भवासामध्ये. अधोमुख रे दुःख त्या बालकासी. कोणाला सांगता येत नाहीये, बोलता येत नाहीये. खरोखर असं ते बालक भगवंताला शेवटी अतिशय पोट तिडकीने त्याची याचना करतो, सोडो रे बाबा सोडो. भगवंत म्हणतो, अरे मी तर सोडवायलाच बसलोय, पण आता जन्माला आल्यानंतर तरी निदान त्या चुका करणार नाहीस ना ज्या मागच्या जन्मात केल्यास. आपण म्हणतो, हो पुन्हा इथं कधीही येणार नाही, एवढ्या अवघड जागेमध्ये कधीही राहणार नाही, आता सोडो, आता सोडो असं म्हणून तो जीव जन्माला येतो. आणि जो सोहम सोहम म्हणत असतो तो बाहेर येताच म्हणतो, कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. तिथं विसरून गेला आणि पुन्हा मायेच्या अधीन झाला.
असं हे भयानक एक सर्कल या जीवाचं चालू असतं. म्हणून समर्थ आम्हाला याची जाणीव करून देतात की का तुम्ही सत्याची कास धरा आणि या मिथ्य मायेच्या नादी लागून या सर्कलमध्ये पुन्हा पुन्हा येऊ नका. हे समर्थांचं आम्हाला सांगणं. यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.